Subscribe to our channel and press the bell icon. Good morning friends, welcome to our YouTube channel सर अब्दुल सत्तार खान. मार्च 2026 गेस्ट पेपर 10th मराठी निबंध लेखन कथा लेखन उर्दू मीडियम स्टेट बोर्ड मराठी संयुक्त. पुढील मुद्द्याच्या आधारे माझा आवडता प्राणी या विषयावर निबंध लिहा. निबंध लेखन करेंगे. माझा आवडता प्राणी, वर्णन, विशेषता, आवडण्याची कारणे. माझा आवडता प्राणी, माझ्या आवडता प्राणी आहे बकरी. आम्ही नेहमी बकऱ्या पाळतो. लहानपासूनच बकरी हा प्राणी मी पाहत आहेत. बकऱ्याबरोबर मी खूप खेळलो आहे. आम्ही घरात बकरीचे दूध वापरतो. मी रोज बकरीचे दूध पितो, म्हणून मी बकरीच्या पिलासारखा धावू शकतो. मी शाळेत धावण्याच्या शर्यतीत नेहमी पारितोषिक मिळवतो. आमच्या घरी अनेक बकऱ्या आहेत, त्यापैकी पांढरी बकरी मला फार आवडते. मी तिच्याशी खूप खेळतो, पकडापकडी करतो. रविवारी मी आमच्या बकऱ्यात रानात नेतो. बकऱ्या रानात उंच उंच डोंगरावर जातात. माझी आवडती बकरी तर अवघड ठिकाणी सुद्धा सहज जाते. मला त्याची कधी कधी भीती वाटते. मी जेवायला बसलो की माझ्या बाजूला माझी आवडती बकरी बसते. मी चपाती दिली तर ती आनंदाने खाते. मी अभ्यास करतानाही कधी माझ्या बाजूला बसते. लहान बाळ जसे अंगाला बिलगते तसे ती मला नेहमी बिलगते. प्रेमाने ब्या ब्या करते. मला ती खूप खूप आवडते. पुढील मुद्द्याच्या आधारे पावसाळा या विषयावर निबंध लिहा. पावसाळा, झालेला आनंद, पावसातील दृश्ये, येण्या अगोदरचे वातावरण, अचानक बादल ढग ताटून. पावसाळा, उन्हाळ्यात खूप उकाळा होतो, सारखा घाम येतो, बाहेर फिरण्याचाही त्रास होतो, म्हणून मी पावसाची आतुरतेने वाट पाहतो. पाऊस सुरू झाल्यावर मात्र हवेत गारवा येतो. सर्वांची मने शीतल होतात. पावसाळा दरवर्षी येतो, तरी देखील प्रत्येक वर्षी आपल्याला पावसाचे नव्याने कौतुक वाटते. पाऊस सुरू व्हायच्या आधी अचानक वातावरणात बदल होतात. सूर्य अदृश्य होतो. आकाशात काळे ढग गर्दी करतात. वातावरण अंधारून येते आणि पाऊस पडू लागतो. टपोरे थेंब खाली येतात आणि तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस कोसळू लागतो. सारा निसर्ग ओला चिंब होतो. मातीचा सुगंध दरवळतो. पहिला पाऊस म्हणजे घरादारांची, वृक्षवेलींची जणू पहिली अंघोळच. लहान मुलाबरोबर मोठी माणसेही पहिल्या पावसात मनापासून भिजत असतात. पक्षीही हा पाऊस अंगावर घेतात. रानात मोर नाचू लागतो. शेतकरी आनंदाने आपल्या कामाला लागतात. छत्र्या, रेनकोट यांची खरेदी होते. कधी कधी हा पाऊस अखंड धो धो कोसळत राहतो. त्यामुळे ठिकाठिकाणी भरपूर पाणी साचते. वाहने वाटेतच बंद पडतात. शाळांना सुट्ट्या मिळतात. कार्यालय रिकामी राहतात. अखंड बरसणाऱ्या या पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन जाते. तरीही हा पाऊस सर्वांना समाधान देतो, कारण पुढच्या भरभराटीची आनंद वाढताच तो घेऊन आलेला असतो. पुढील घटक तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा. मी क्रीडांगण बोलत आहे. खंत, आनंद, महत्वाची गरज, क्रीडांगणपेक्षा टीव्हीचा प्रभाव, आजची स्थिती, क्रीडांगणावर अतिक्रमण. मी क्रीडांगण बोलत आहे. अरे बाळा, मी क्रीडांगण बोलतोय. थोड्याच वेळात तुमच्या स्पर्धा सुरू होतील. तुम्ही आनंदाने माझ्या अंगावर हुंदळाल. तुम्ही मुले माझ्या अंग्या खांद्यावर उड्या मारत मोठे होत असतात. मी तुमचे बालपण पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो. तुम्ही जेव्हा माझ्या अंगावर विविध खेळांचा सराव कराल तेव्हा खरे तर माझे पाठ खूप दुखते. माझे संपूर्ण शरीर दुखू लागते. पण मला याचे मुळीच दुःख होत नाही, कारण माझे अस्तित्वच मुळी तुम्हा मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आहे. तुमच्या सुदृढ शरीरासाठी माझे असणे फार महत्त्वाचे आहे. माझ्यामुळे तुम्हाला अनेक मैदानी खेळ खेळणे शक्य होते. त्यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते, आरोग्य चांगले राहते. निरोगी शरीरात निरोगी मन वसत असते. पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुले माझ्या भेटीला यायच्या. दिवाळीची सुट्टी असो व उन्हाळ्याची, माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा. पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुले माझ्या भेटीला यायच्या. दिवाळीची सुट्टी असो व उन्हाळ्याची, माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा. माझेही आता वय झाले आहे. माझ्यातले चैतन्य आता कमी होत आहे. माझी सगळी
रायाच बदलली आहे. मग मी निराशेतच रात्र काढतो. सकाळी पुन्हा माझे कान तुम्हा मुलांच्या किलबिलाट ऐकण्यासाठी उत्सुक होतात. तुमचे खेळ बघण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी मी सज्ज होतो. बाळांनो, निरोगी आरोग्य आहे स्वतःलाच कमवावे लागते. त्यासाठी मैदानी खेळ निश्चितच मदत करतील. मी तुमच्या सुखासाठी सदैव तुमच्या सोबत आहे. बोलता बोलता आवाज बंद झाला होता. कथाबीजावरून कथालेखन करा. महत्त्वाचे मार्गदर्शन: शौर्य, मानवता, परोपकार, क्षमाशीलता इत्यादी काही कथाबीजे असतात. कथाबीज लक्षात घेऊन कथा त्याभोवती गुंफायची असते. कथाबीजाची हळूहळू विस्तार करून ते वाचकाच्या मनावर ठसणे आवश्यक असते. या प्रकारच्या कथांमधून शिकवण, मूल्यात्मक संदेश देणे अपेक्षित आहे. प्रसंगवादन: या कथाबीजावर कथा लिहा. प्रसंगवादन: एका तलावाच्या काठावर एक जांभळाचे झाड होते. एका माकड रोज त्या झाडावर जाई, खूप जांभळे खाई. झाडाजवळच्या तलावावर एक मगर राहत होता. तो तलावात खूप खेळे, मग जांभळाच्या झाडाखाली विश्रांती घेई. एकदा माकडाने त्याच्या पुढ्यात जांभळे टाकली. माकडाने जांभळे खाल्ली. ती मधुर जांभळे मगराला खूप आवडली. माकड त्याला रोज जांभळे देऊ लागला. हळूहळू त्याची मैत्री झाली. ते रोज गप्पा गोष्टी करू लागले. एकदा मगराने मगरीला खूप जांभळे आणून दिली. तिला जांभळे खूप आवडली. ती मगराला म्हणाली, माकड रोज जांभळे खातो, जांभळा इतकी मधुर आहेत, तर त्याचे काळीज किती मधुर असेल. मला त्याचे काळीज मानून द्या. मग मगर विचारात पडला, हे कसे शक्य आहे? काळीज आणायचे तर त्याला ठार मारावे लागेल. तो तर मित्र आहे, त्याला कसे मारणार? पण मगरीने हट्ट धरला. मगराचा नाईलाज झाला, पण माकडाला मारणार कसे? त्यानं एक युक्ती करायचं ठरवले. तो माकडाला गेला. माकडाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. माकडाला आनंद झाला. ते मगराच्या पाठीवर बसले. काठापासून दूर गेल्यावर मगर माकडाला म्हणाला, तू माझा मित्र आहेस म्हणून तुला सत्य सांगतो. मी तुला आता ठार मारणार. माझ्या बायकोला तुझ्या काळीज हवे आहे. माकड घाबरले. तेवढा त्याला एक युक्ती सुचली. ते मगराला म्हणाले, अरे मित्रा, हे आधी का नाही सांगायचे? मी रोज माझे काळीज त्या झाडावर ठेवले आहे. चल आत्ताच आपण ते घेऊन येऊ. मग माकडाला घेऊन काठावर आला. काठावर येताच माकडाने पटकन उडी मारली आणि ते झळझळ झाडावर चढले. झाडावरून मगराला म्हणाले, तो मित्र नाहीस, तू विश्वासघाती आहेस. चालता हो. शीर्षकवरून कथालेखन. महत्त्वाचे मार्गदर्शन: कथेचे शीर्षक दिले जाईल. शीर्षक अंतर्गत घोषणावाक्य, सुवचन, म्हण, वाक्प्रचार इत्यादी असण्याची शक्यता असेल. शीर्षकाला अनुसरून 60 ते 80 शब्दाची गोष्ट कथा लिहिणे अपेक्षित आहेत. कथेची शेवटी तात्पर्य लिहा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या शीर्षकावरून कथा लिहा. नदी खळाळत वाहत होती. पाऊस बराच पडून गेल्याने नदीला भरपूर पाणी होते. नदीच्या काठावर एक झोपडी होती. नदीच्या काठी एक बाईचे मूल खेळत होते. त्याच्या हातात एक चेंडू होता. तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला. त्या चेंडूच्या मागे ते बाळ धावले. नदीच्या पाण्याजवळ आले, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. तो पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहू लागले. तेवढ्यात त्याच्या आईचे लक्ष गेले. तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या आपल्या बाळाला पाहिले. ती आरडाओरडू करू लागली, धावा धावा, माझ्या बाळाला वाचवा. काठावरच्या झोपडीत एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. तो धावत त्या स्त्री पाशी आला. तिने नदीकडे बोट दाखवले. पाण्याबरोबर वाहणारे बाळ त्याला दिसले. त्याने पाण्यात उडी टाकली. पोहत पोहत तो त्या बाळापर्यंत पोहोचला. त्याने बाळाला किनाऱ्यावर आले. त्या मातेला आपले बाळ मिळाले. त्या बाईला अतिशय आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला, बाळ, तू पुढे मोठा माणूस होशील. त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरला. तो कोण होता तो मुलगा माहीत आहे? जॉर्ज वॉशिंग्टन, स्वतंत्र अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष. बाळाचे पाय पाडण्यात दिसतात असे म्हणतात ते हेच तात्पर्य. माणसाच्या हुशारीची चुणूक लहान वयातच दिसते. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज.